समस्या आहे, तर आज गेली कित्येक वर्ष म्हणजे 22-23 वर्ष झाली असेल इथं शिवसेना आणि BJPची सरकार. आजच्या तारखेला केंद्रामध्ये भाजपाची सरकार, राज्यामध्ये भाजपाची सरकार, इथं आमदारी BJPचा, खासदारी सेनेचा, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे लोक इथं राहत असतानाही पण ही पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो गेले कित्येक वर्षापासून आहे आणि पाण्याचा प्रॉब्लेम हा काय हे सॉल्व्ह करत नाही. आज आपण जर बघितलं असेल तर गेले कित्येक वर्ष तीच पाईपलाईन आहे, सगळ्या ठिकाणी त्याच पाईपलाईनीतनं पाणी जातं, त्याच्यामध्ये घाणीचं पाणी जातं आहे. आज जर एखाद्या सोसायटीमध्ये आपण बघितलेलं, काही दिवसावर मी बघितलेलं, ती पाईपलाईन चांगली नसल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घाणं आहे. ह्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीकरांचा जीव धोक्यात जातो आहे, हा एक पहिला प्रश्न आहे. आणि सत्ताधारी करतात काय? इतके वर्ष हे यांचं राज्य असून महानगरपालिकेवर राज्यात आणि केंद्रात त्यांचं राज्य असूनही पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे. फक्त इलेक्शन आले की हे मोठमोठ्या घोषणा करतात आणि नंतर हे सगळं शांत बसतं.